हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, इथे दुष्यंतने या कृष्णासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं असतं. तर आता तो सगळ्यांसमोर ते गिफ्ट तिला देत आहे. तर त्यावेळी आता त्याने गिफ्ट खोललं आहे आणि आता हे गिफ्ट पाहून इथे कृष्णा त्याला म्हणते आहे की अहो, या एवढ्या मोठ्या महागड्या गिफ्टची काय गरज होती? हे सोन्याचं गिफ्ट कशासाठी? तर त्यावेळी आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की माझ्या सोन्यासारख्या बायकोला सोन्याचं गिफ्ट. तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की पण खरंच त्याची काही गरज नव्हती. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ कृष्णा, आत्तापर्यंत तू माझ्या आयुष्यात अगदी ढाल बनून माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस आणि आज जे काही आहे ना, हे फक्त तुझ्या येण्यामुळेच आहे. माझी जी काही भरभराट झाली आहे ती फक्त तू आयुष्यात येण्याने झाली आहे, असं दुष्यंत इथे कृष्णाला म्हणत असतो. तर आता सगळ्यांसमोर दुष्यंतने कृष्णाची एवढी तारीफ केली आहे आणि इकडे बाकीच्या मैनावतीच्या आणि या पूजा आणि समरच्या पोटात खूप दुखतं, कारण त्यांना कृष्णाची जी काही तारीफ आहे ना ती सहनच होत नाही. पण हे सगळं इथे बाळजाबाईंना आणि आढळरावांना खूप आवडतं. दुष्यंत इथे कृष्णाचं कौतुक करत आहे हे पाहून त्यांना खूप छान वाटतं. तर त्याचनंतर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की माझी कर्तृत्ववान बायको आहे, घर सांभाळते, बाहेर तिचं कामही पाहते, सगळ्या गावालाही सांभाळते, सरपंचाचं काम अगदी व्यवस्थित पार पडते आणि अशा कर्तृत्ववान बायकोला एवढं गिफ्ट तर मिळायलाच पाहिजे ना. तर आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की अहो, त्यात काय एवढं? तर त्याच वेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलू लागतो की नाही कृष्णा, हे सगळं करणं शक्य नाही, हे सगळं करणं खूप अवघड आहे, पण तू जे काही प्रेमाने सगळं काही सावरून घेतेस ना, ते मला खूप आवडतं. घरातल्यांची टोमणे, घरातल्यांची बोलणे सगळं काही खाऊन तू खुश राहतेस, स्वतः आनंदाने हे सगळं करतेस. त्याचमुळे आज मला खूप छान वाटतं की माझी बायको म्हणून तू माझ्या आयुष्यात आली आहेस. तर आता इथे दुष्यंतने कृष्णाचं खूप कौतुक केलं आहे आणि ते कौतुक पाहून कृष्णालाही खूप छान वाटत आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णाने लगेचच दुष्यंतला मिठी मारलेली आहे आणि तेही अगदी सगळ्यांसमोरच. कारण कृष्णाला वाटत असतं की खरंच यांना माझी किती काळजी आहे आणि यांना माझं किती महत्त्व कळतं. हे पाहूनच आता इथे कृष्णा भारावून गेली आहे. तर त्याचनंतर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की अशा कर्तृत्ववान बायकोला गिफ्ट मिळायलाच हवं की नको. तर त्यावेळी आता इथे पुन्हा एकदा ही जी कृष्णा आहे ना ती त्याला मिठी मारते आणि इकडे इकडे ही जी पूजा आहे ती बोलते की आता या आनंदात एक मिठाचा खडा तर पडलाच पाहिजे. आता तो प्लॅन उद्याच होईल, त्यामुळे आता उद्या अशी चूक घडून आणायची आहे कृष्णाच्या हातनं, ज्या चुकीमुळे तिला खूप पश्चाताप होईल आणि त्याचनंतर तिच्या चेहऱ्यावर कधीही तिला आनंद पाहायला मिळणार नाही. असं काही उद्या पूजा ठरवणार आहे आणि प्लॅन करणार आहे की नक्की काय केलं पाहिजे. तर त्याचनंतर आता इथे कृष्णा जी आहे ती सकाळी सकाळी तुळशी वृंदावनची पूजा करत असते आणि त्यावेळी आता तिथे बाळजाबाई येते. बाळजाबाई आल्यानंतर बाळजाबाई इथे कृष्णाला चिडवू लागते की काय बाबा, कोणाचं तरी खूपच कौतुक होत होतं काल रात्री, पण त्यावेळेत आम्हाला आमचं गिफ्ट देणंच राहून गेलं. तर आता इथे बाळजाबाईला कृष्ण म्हणते की हो का, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं? तर आता बाळजाबाई बोलते की हो मग, माझ्या कृष्णा लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि मी गिफ्ट देणार नाही असं होणारच नाही. तर त्यानंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे बघ कृष्णा, तुला तुझ्या आयुष्यात खूप चांगला जोडीदार मिळाला आहे, त्याची साथ कधीच सोडू नकोस. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा आई, मी तुमच्या लेकाची साथ कधीच सोडणार नाही. तर त्यानंतर आता इथे कृष्णा जी आहे ती म्हणत असते की मी तुमच्या लेकाची साथ सोडणार नाही वगैरे. आणि त्यानंतर बाळजाबाई म्हणते की मला सांग कृष्णा, तुला रात्री यायला एवढा उशीर कसा काय झाला?
तर त्याच वेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ती सांगू लागते, तुम्हाला तर माहीतच आहे. मला असं वाटतं की आमदार साहेबांनी मुद्दामूनच हे सगळं केलं, की त्यांना माहिती होतं की मला लवकर यायचं आहे. तर त्यावेळी आता बाळजाबाई ज्या आहेत त्या बोलतात की बरोबरच आहे कृष्णा तुझं, आणि मलाही तोच संशय आला होता. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जी आहे ती काय आमदार साहेबांना सोडणार नसते. पण नेमकं उशीर का झाला हे तिला विचारायचं होतं. तर त्यानंतर आता बाळजाबाई बोलते की चल, आता मी ही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. रात्री जर आम्हाला गिफ्ट द्यायला देखील वेळ मिळाला नाही, म्हणून म्हटलं आपण हे गिफ्ट सकाळीच देऊयात. असं म्हणत आता बाळजाबाईने तिचा हात धरत तिला हॉलमध्ये आणलेला आहे आणि तिला तिथे सोफ्यावर बसून माधवला ते गिफ्ट घेऊन बोलावलं आहे. एवढं मोठं गिफ्ट पाहून इथे कृष्णा जी आहे ती बोलते की बाळजाबाई, एवढं मोठं गिफ्ट, असं काय आहे यात? तर त्यावेळी आता ती शॉकच होते एवढं मोठं गिफ्ट पाहून, आणि पूजा आणि इथे हा समर देखील शॉक होतात की असं काय आणलं आहे गिफ्ट हिला एवढं मोठं. तर त्यावेळी आता मैनावती तिथे येते. मैनावती तिथे आल्यानंतर आता मैनावती बोलू लागते की बाळजाबाई, हे सगळं पाहून ना मला तर खरं तर आश्चर्यच वाटते, कारण तुम्ही कृष्णाला गिफ्ट देताय. असं म्हणून आता इथे मैनावतीला इथे बाळजाबाई शांत करते. तुला दरवेळी बोलायचंच असतं का गं? गप्प बस ना जरा, असं बाळजाबाई मैनावतीला म्हणते. तर त्यावेळी आता मैनावती जी आहे ती लगेचच तोंडातले शब्द तिथेच ठेवते आणि गप्प बसते. आणि त्याच नंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की अगं कृष्णा, तू बघतेस काय? हे बघ, तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे ते खूप स्पेशल आहे. तर आता कृष्णाला बाळजाबाई सांगू लागते की यामध्ये ओव्हन आहे आणि ते तुझ्यासाठी खूप खास गिफ्ट आहे बरं का. तर त्यावेळी आता इथे ही कृष्णा जी आहे ती बोलते की बाळजाबाई, या सगळ्याची काय गरज होती? खरं तर ना हे गिफ्ट पाहून मी खूप खुश झाले आहे, कारण मला खूप आवडतं हे ओव्हन वगैरे. तर त्यानंतर इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हो, मला माहिती होतं तुला हे गिफ्ट नक्कीच आवडणार. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की चला, आता तुम्ही गिफ्ट तर दिलं आहे, आता मी माझं काम करते आहे. आता मी असा एक झाक पदार्थ बनवते ना जेवायला, की तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ते बोलते की ठीक आहे, जा आणि किचनमध्ये घेऊन जाते त्याला जाताना, नाहीतर माधवला आवाज देऊ का? तुला जमेल का द्यायला? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हो बाळजाबाई, मी जाते घेऊन, काही अडचण नाही. तर आता इथे ह्या समरला आणि पूजाला खूप राग आलेला असतो की बाळजाबाईने या कृष्णाला एवढं मोठं गिफ्ट दिलं. तर त्यावेळी आता ती बोलते की आता वेळ आली आहे माझा प्लॅन सुरू करण्याची. तर नक्की ही पूजा काय करणार आहे तर आपण पाहूयात. तर आता इकडे कृष्णा जी आहे ती आता दुष्यंतला उठवण्यासाठी रूममध्ये आलेली असते. तिला माहिती आहे की दुष्यंत अजून उठला नाही आहे, त्याचमुळे आता ती कॉफी घेऊन दुष्यंतला रूममध्ये आलेली आहे आणि दुष्यंतला उठवण्याचा प्रयत्न करत असते. पण रात्री खूप लेट झाल्यामुळे दुष्यंतचे डोळे जे आहेत ते उघडतच नाही आहेत. पण त्यानंतर आता कृष्णाने असं काही केलं आहे जेणेकरून दुष्यंतला उठण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेलाच नाही आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत इथे कृष्णाला बोलू लागतो की अगं कृष्णा, काय करतेस? मला थोडा वेळ झोपू द्यायचं होतंच ना, अशा गुदगुल्या वगैरे कोणी करतं का? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जे आहे ते बोलतं की माझ्याकडे ना असंच असतं, तुम्ही उठत नाही आहेत आणि सूर्य डोक्यावर आला आहे, मग काय करायचं होतं मी? हे पहा, आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही एक काम करा, ही कॉफी पिऊन टाका. तर आता दुष्यंत बोलतो की हो रे बाळा, मी पितो. तर त्यानंतर इथे ही जी कृष्णा आहे ना ती बोलू लागते की तुम्हाला माहिती आहे का, मला बाळजाबाईने खूप महागडं गिफ्ट दिलं आहे. तर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो का, म्हणजे मी दिलेलं गिफ्ट महागडं नव्हतं का? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की नाही हो, असं काही नाही, पण बाळजाबाईने मला खूप छान गिफ्ट दिलं आहे, तुमच्या गिफ्टपेक्षाही छान गिफ्ट दिलं आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो की अच्छा, म्हणजे माझं गिफ्ट तुम्हाला आवडलं नाही तर? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की नाही हो, तसं नाही, पण पहा ना बाळजाबाईने मला गिफ्ट दिलं आहे, तुमच्या लक्षात येते का? तर आता इथे ती बोलते की माझ्यासाठी एक खूप खास गिफ्ट दिलं आहे आणि त्यामुळेच मी आज खूप खास जेवण बनवणार आहे. तर आता दुष्यंत बोलतो की चला ठीक आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी खास खायला मिळेल. तर त्यानंतर आता इथे कृष्णा जी आहे ती रूममधून बाहेर पडलेली असते.
तर आता तिला स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं असतं, कारण तिने बाळजाबाईंना सांगितलं होतं, की आज खूप स्पेशल जेवण बनणार आहे. तर आता तिला तंदूर रोटी बनवायची असते. त्यासाठी पनीर वगैरे बनवायचं असतं. तर त्यासाठी तिने काही पनीरचे तुकडे घेतले आहेत आणि तेच तुकडे ती कट करत असते. आता इथे ही कृष्णा काय करते आहे, हे सगळं समर आणि पूजा पाहत असतात, कारण आता त्यांना पुढचा प्लॅन करायचा असतो. तर आता पूजा जी आहे ती समरला सांगू लागते, की आता ही जी आहे ना, ती पनीरचे पीसेस जे आहेत ते मॅरिनेट करून ओव्हनमध्ये ठेवेल आणि आता हिची आपण वाट लावायची. समजलं समीर? त्यासाठी ना आपल्याला या कृष्णाला किचनच्या बाहेर काढावं लागेल. पण ते कसं? तर आता इथे समज आहे तो बोलतो, की ती तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. मग हे कसं करायचं? तर आता इथे ही जी पूजा आहे ना, ती बाहेर उभा राहून समरला सांगू लागते, की माझा ऐक, जर अढळरावांना काही झालं आणि ते मोठ्याने ओरडले वगैरे तर? आणि त्यावेळी कृष्णा बाहेर येईल आणि मगच आपण हे काम करू शकतो. तर आता इथे समोर जो आहे तो बोलतो, की खरंच पूजा, प्लॅन तर खूप चांगला आहे. चल आता आपल्या प्लॅनला सुरुवात करूयात. तर आता इथे कृष्णाने ते पनीर वगैरे सगळं काही मॅरिनेट करायला इथे ओव्हनमध्ये ठेवलेलं असतं. तर आता तिने सगळं काही पाहिलं आहे. तिने स्पीड वगैरे सगळं काही व्यवस्थित लावलेलं असतं आणि आता तिला तेवढ्यातच वरतून अढळरावांचा आवाज येतो. आवाज आल्यानंतर आता इथे ही पूजा आणि समर दोघेही जण एका बाजूला उभे राहतात. त्यांना हे पाहायचं असतं, की कधी एकदा हे कृष्णा रूमच्या बाहेर पडेल आणि आता इथे कृष्णा जशीच रूमच्या बाहेर पडली, कृष्णाने अढळरावांचा आवाज ऐकला आणि त्यावेळी ती रूमच्या बाहेर पडली होती. लगेचच चान्स शोधून ही पूजा जी आहे ती किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये गेल्यानंतर तिने ओव्हनचा जो काही टेम्परेचर आहे ना, तो लगेचच वाढवला आहे आणि तिने ओव्हनचा टेम्परेचर 360 डिग्री केलेला असतो. खरं तर इथे या कृष्णाने तो टेम्परेचर खूप कमी करून ठेवला होता, जेणेकरून सगळं काही हळू होईल आणि ती तोपर्यंत वरती जाऊन येईल. तर आता इकडे कृष्णा जी आहे ती पाहायला आलेली असते, की काय झालं आहे बाबा नक्की. तर तेवढ्यातच इथे दुष्यंतने बाबांना खुर्चीवरती बसवायला सांगितलेलं असतं आणि त्यांचा हात आणि पाय सगळं काही चोळत असतो आणि बाबांना विचारत असतो, की तुम्ही ठीक आहात ना? तर त्यावेळी आता इथे हे जे काही बाबा आहेत ना दुष्यंतचे, ते बोलू लागतात, की हो, मी अगदी ठीक आहे. मला काही झालं नाही आहे. ते फक्त त्या तेलावरून सटकलो, बस एवढंच. आणि माझा मोठ्याने आवाज निघाला. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई येते आणि बाळजाबाई आल्यानंतर ती तर आश्चर्याने पाहतच राहते. ती बोलते, की काय तुम्ही आणि पडलात? कसं काय? तर त्यावेळी आता इथे हे जे आबा आहेत ना, ते बोलू लागतात, की "अगं हे बघ, खाली बघ इथे तेल सांडलेलं आहे आणि त्यावरतूनच मी जरा सटकलो आणि असा खाली पडलो." तर त्याचनंतर आता इथे ही जी बाळजाबाई आहे ती बोलते, की "दुष्यंत, मला असं वाटतं की यांना हॉस्पिटलला घेऊन जावं." तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो, की "नाही, नाही, त्या सगळ्याची काही गरज नाही." तर त्याचनंतर आता इथे कृष्णा येते. कृष्णा आल्यानंतर इथे आबांना विचारू लागते, की "आबा, तुम्ही ठीक आहात ना? आणि असे कसे पडलात तुम्ही?" तर त्यावेळी आता आबा बोलतात, की "अगं पोरी, इथे पाय घसरून पडलं, दुसरं काही नाही आहे आणि तसंही मला लागलं वगैरे कुठेच काही नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एवढी काळजी करणं बंद करा." तर आता कृष्णा आल्यानंतर मैनावती जी आहे तीही काळजीने पळत-पळत येते आणि मैनावती आल्यानंतर समर आणि पूजा देखील तिथे हजर होतात आणि विचारू लागतात, की "काय झालं आहे आबांना? ते असे का बसले आहेत?" तर आता इथे त्यांना कळते, की आबा घसरून पडले आहेत. तर त्यावेळी आता इथे समर जो आहे तो नाटक करू लागतो, की "थांबा, मी लगेचच डॉक्टरांना कळवतो." दुष्यंत जो आहे तो समरकडे आणि या पूजाकडे पाहत असतो. तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो, की "ठीक आहे, तू बोला डॉक्टरला." तर त्याचनंतर इथे अढळराव जे आहे ते बोलतात, की "मी सांगितलं आहे ना एकदा, मला काहीही झालेलं नाही आहे आणि डॉक्टरांची गरज तर अजिबातच नाही आहे." तर त्याचनंतर आता इथे बाळजाबाईला आणि दुष्यंतला वाटत असतं, की नाही, एकदा तरी चेकअप केलं पाहिजे. तर त्यावेळी आता इथे समोर जो आहे तो बोलतो, की "ठीक आहे, तुम्हाला नाही डॉक्टरांना बोलवायचं तर ठीक आहे." तर आता समोर जो आहे तो डॉक्टरांना बोलवत नाही आणि त्याचनंतर आता इथे ही जी पूजा आहे ती बोलू लागते, की "मला एक कळत नाही आहे, की हे तेल इथे आलंच कुठनं?" तर आता नक्की हे तेल कुठून आलं हा विचार इथे
बाळजाबाईंना आणि कृष्णाला आलेला असतो. बाळजाबाई त्या सगळ्यावरती आता शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्याच नंतर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो आबांना म्हणत असतो की आबा प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हे पहा, तुम्हाला पुन्हा काही झालं तर, म्हणजे तुमचा पाय वगैरे दुखला तर, त्यासाठी म्हणतो मी एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप वगैरे करून आलो असतो आपण. तर आता इथे हे जे आबा आहेत ना, ते बोलतात की नाही दुष्यंत, एवढं काहीही झालेलं नाही आहे. झालं असतं तर मी कळवलं असतं ना तुम्हाला, का इथे बसून राहिलं असतो. तर आता इथे ही जी बाळजाबाई आहे ती बोलते की हो, तुम्ही असंच स्वतः सहन करत राहा. आणि त्याच नंतर ज्यावेळी इथे अढळराव पडले होते त्यावेळी मैनावती देखील धावत पळत आली होती की नक्की काय झालंय हे पाहायला. तर ती आल्यानंतर ती देखील तिथे घसरायला लागते. तर आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की असंच असंच मी इथून चालत होतो आणि त्याच वेळी माझा पाय घसरला आणि मी पडलो आणि म्हणूनच माझ्या तोंडून मोठा आवाज निघाला. तर त्यावेळी आता इथे मैनावती जी आहे ती बोलते की काय, म्हणजे तुम्ही इथून पडलात? तर त्यानंतर आता इथे मैनावती जी आहे ती स्वतःचा विचार करत असते की जर मीही पडले असते तर. तर त्यानंतर आता इथे बाळजाबाई जे आहे त्या बोलतात की ठीक आहे, चला आता तुम्ही आराम करा, असं म्हणत इथे दुष्यंतरावांना आराम करण्यासाठी बाळजाबाईने पाठवलेलं असतं. तर आता कृष्णा जे आहे ते अढळरावांना पाहण्यासाठी वरती आलेले असते, पण तिच्या लक्षात आहे की तिने ओव्हनमध्ये जे काही पनीर आहे ते मॅरिनेट करायला ठेवलेलं असतं. पण आता ही जी पूजा आहे ना, ती बोलते की आता बघ कृष्णा, आता तू तर वरती आली आहे आणि आता तुझी कशी चांगलीच वाट लागणार आणि तुझ्या हातून तिसरी चूक घडणार आणि ते पाहून ना मला खूप मज्जा येणार आहे. तर त्यावेळी आता थोड्याच वेळाने घरचे बाकीचे सगळेजण खाली येतात. कृष्णाही खाली येते आणि किचनमध्ये आल्यानंतर पाहतात तर काय, त्या ओव्हनमधून सगळा धूरच निघत असतो. तर आता इथे ही जी मैनावती आहे ती ओरडू लागते की कृष्णा, हे सगळं काय केलंस? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती फक्त पाहत उभी राहिलेली आहे. तर आता कृष्णा बोलते की मला काही कळत नाही, हे सगळं कसं काय झालं? तर त्यावेळी आता कृष्णा चेक करते त्या ओव्हनचं टेम्परेचर. तर टेम्परेचर जे आहे ते अगदी हाय झालेलं असतं, पण कृष्णाने एवढं वाढून टेम्परेचर ठेवलेलं नसतं याची तिला खात्री असते. तर त्याचमुळे आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की मी एवढं टेम्परेचर वाढवलंच नाही, पण मला हे कळत नाही की हे ओव्हन जे आहे ते एवढं फुल स्पीडमध्ये कसं काय झालं. तर त्याचनंतर इथे कृष्णाने स्वतःच्या हाताने त्याचा स्पीड जो आहे तो जाता वेळेस कमी केला होता. मग तो स्पीड एवढा वाढलाच कसं काय, हा प्रश्न तिला इथे पडलेला असतो. तर त्याचनंतर आता इथे समर आणि पूजा देखील पाठीमागनं आलेले आहेत आणि त्यावेळी आता समर आणि पूजा दोघेही जण बोलू लागतात की कृष्णा, आता मला असं वाटतं की कदाचित ही तुझ्या एका महिन्यातली तिसरी चूक असावी. तर त्यावेळी आता हे ऐकल्यानंतर कृष्णाच्या लक्षात येतं की अरे हां, म्हणजे खरंच माझ्याकडनं 3 चुका घडल्यात. आणि त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती प्रचंड टेन्शनमध्ये येते आणि आता बाकीचे सगळेजण मैनावती वगैरे सगळेजण ओरडून बोलू लागतात की काय गं, म्हणजे तू ठरवलंच आहेस की आमच्या जीवाशी खेळायचं आहे. तर आता ह्या मैनावतीने खूप काही तिला बोललेलं असतं आणि त्याच नंतर आता इथे बाळजाबाईला आणि आढळरावांना कळत नसतं की कृष्णाकडून एवढी मोठी चूक झालीच कशी काय. बाळजाबाईंनाही कुठेतरी डाऊट येत असतो की कधीही चूक न करणाऱ्या कृष्णाच्या हातातून अशा रोज रोज चुका कशा का व्हायला लागल्या आहेत. तर आता हा डाऊट क्लिअर करण्यासाठी बाळजाबाई जे आहे ते आता या पूजावरती नजर ठेवणार आहेत. कुठेतरी त्यांना ही पूजावरती डाऊट येत असतो. तर आता या सगळ्याचं ना कृष्णाला खूप वाईट वाटत असते की बाळजाबाईने एवढ्या प्रेमाने तिला ते गिफ्ट दिलं होतं आणि त्या गिफ्टचं काय झालं, आज माझ्या हातनं हे सगळं काय झालं, असं त्याला वाटू लागतं. आणि त्याच नंतर आता इथे पूजा जी आहे ती पाहत आहे की कृष्णा दुष्यंतच्या रूममध्ये कशी हे सगळं दुष्यंतला सांगत असते की मी सगळं काही सेट केलं होतं, मी त्याचा टाईम देखील सेट केला होता आणि टेम्परेचर देखील सेट केलं होतं, पण मला कळत नाही आहे की ओव्हनचा स्पीड अचानक कसा काय वाढला. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे
तो बोलू लागतो की हे बघ कृष्णा, तुला काळजी करायची अजिबात गरज नाही आहे. जे झालं आहे ते फक्त एक इन्सिडन्स होता, त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. हे बघ मला नाही वाटत की असं काही होईल म्हणून, त्यामुळे तू तर काळजी करणं सोडूनच दे. तर त्यानंतर आता इथे समर आणि पूजा डोकावून त्या दोघांना पाहत असतात की कशा पद्धतीने हे दोघेजणं गप्पा मारत आहेत. आणि इथे हा दूषण जो आहे तो तिला समजावून सांगत आहे. तर आता इथे पूजा जी आहे ती बोलू लागते की बघ समर, आता बघ मी कसा तिच्या आनंदाच्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा टाकला आहे. आणि खरं तर मी सतत असंच करत राहणार आहे, कारण मला ती आनंदी बघवत नाही. सतत असं वाटतं की कुणीही माझं कौतुक करावं, कुणीही मलाच प्राधान्य द्यावं, असं तिला वाटत असतं. पण कधीही तिला हे भेटणार नाही, कारण तिला कधी कोणाचं मनही जपायचं नसतं आणि कधी घरातलं कामही करायचं नसतं. कृष्णा हे सगळं सांभाळून सगळं काही करत असते आणि म्हणूनच तिला आज सगळ्या घरच्यांचा मान सन्मान मिळत आहे. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.